तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खूप सर्वांचं मनापासून धन्यवाद। तर मैत्रिणींनो, आज आपण स्लीव्ज डिझाइन पाहणार आहोत आणि ही डिझाइन खूप सुंदर आपली रेडी होणार आहे। ज्या पद्धतीने आपण नेहमी स्लीव्ज घेत असतो, एल्बो स्लीव्ज आहे, म्हणजे ही 10 इंचाची स्लीव्ज आपल्याला रेडी करायची आहे। तर त्यासाठी मी अस्तर आणि जी स्लीव्ज कपडा आहे तो घेतलेला आहे। नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे आपण अस्तरचा ब्लाउज स्टिचिंग करतो किंवा अस्तरची बाही स्टिचिंग करतो, त्याच पद्धतीने ही ब्लाही आपण एक बाजूने टिप मारून घ्यायची, ती नंतर उलटी करून पुन्हा याच्या त्या खालच्या जे दंडगेर आहे तिथं काय करायचं आहे, दाबटीप देऊन घ्यायची आहे। ह्या पद्धतीने दाबटीप दिल्यानंतर चौ बाजूने आपण काय करूया, टिप मारून घेऊया, म्हणजे जो आपला साडीचा कपडा आणि अस्तर हे दोन्ही पण व्यवस्थित अटॅच होईल किंवा व्यवस्थित फिक्स बसेल अशा पद्धतीने। कारण की आपल्याला याच्यावर जी डिझाइन आहे ती बनवायची आहे। तर खूप सुंदर अशी डिझाइन बनणार आहे मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता। मी अगोदर काय केलं, जी स्लीव्ज आहे तिचा काय केलेलं आहे, मध्य करून घेतलेला आहे। पाहू शकता मैत्रिणींनो, खडूच्या साहाय्याने एक मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला आणि एक रेष आखून घ्यायची आहे मध्यभागी सेंटरला। ही रेष आखल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी रेष आखलेली आहे तिथं आपल्याला ब्लाऊजची जी डिझाइन आहे एकदम सेंटरला, म्हणजेच आपण जिथं शोल्डर जॉईंट केलेला असतो, तिथं शोल्डरचे जॉईंट असतात, तिथं आपली ही डिझाइन यायला हवी अशा पद्धतीने। जर कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तो रुंदीला 2.5 इंचाचा आहे, तुम्ही पाहू शकता 2.5 इंचाचा कॅनव्हास पेपर आहे। जेवढी आपली बाही उंची आहे ना तेवढीच कॅनव्हास पेपरची उंची घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या बाजूने मी 1.5 ते 1.25 इंच अंतर सोडायचं, खाली 1.25 इंच मी वरच्या बाजूने किती इंच अंतर सोडलेले, 1.25 इंच वरच्या बाजूने मला मोकळा हवा आहे गॅप, खालच्या बाजूने 1.25 इंच आणि मध्ये जे भाग उरतात ना, जेवढा भाग उरतो त्याचा आपल्याला काय करायचं आहे, 3 भाग करायचे आहेत। म्हणजे माझे 2.5 इंचावर हे 3 भाग येतात। तुमचे पण 2.5 इंचावर 3 भाग आला, त्याचा मध्य करायचा, पुन्हा 2.5 इंचावरचा त्याला मध्य करायचा। हे पाहू शकता, हे आपले 3 भाग होणार आहेत मैत्रिणींनो। हे पाहू शकता, इथं आलेला आपल्या 3 भागाचा हा मध्य, आणि जिथं मध्य आला आहे तिथं 1 इंचावर पॉईंट टाकून घ्यायचा आहे। हे पाहू, हे 3 पॉईंट आपले आलेले आहेत। आता हे 3 पॉईंट आपण जिथं आपलं मध्य आहे 2.5 इंचाचा तिथं अगोदर रेष मारून घ्यायची, म्हणजे आपलं ना पॉईंट आपले एकदम क्लिअर आपल्या लक्षात येतील। तर अशा पद्धतीने काय करायचे, आपलं जे पट्टी आहे पट्टीच्या सहाय्याने त्रिकोण तयार करून घ्यायचे ह्या पद्धतीने। म्हणजे मधले त्रिकोण आहेत ते काय करूया, आपण व्यवस्थित 1/2 इंचाला काय करू, बाजू जे कॅनव्हास पेपर आहे बाजूने कटिंग करून घ्यायचे, आणि जो मधला भाग आहे ना त्याच्यावर आपल्याला काय करायचं, ते भाग कटिंग करून घ्यायचे तो सुद्धा। हे पाहू शकता, ह्या पद्धतीने अगोदर काय करायचे, हे जे त्रिकोण आहेत ते कट करून घ्यायचेत व्यवस्थित। कट करून घेतल्यानंतर आपलं अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आणि चौ बाजूने तो कट करून घ्यायचा थोडासा फक्त, कारण की आपल्याला जेवढं दुमडायला हवा तेवढाच आपण ठेवून घ्यायचा आहे, आणि चौ बाजूने व्यवस्थित टिप मारून घ्यायची चारी बाजूनी ह्या पद्धतीने। आता हे टिप मारल्यानंतर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे, आणि आपण जिथं आता सेंटर काढलेलं आहे ना बाहीचा, तिथं व्यवस्थित ती अटॅच करायची। आपण 1.5 इंच वरतून सोडून द्यायचं आहे पॉईंट, आणि ती अशा पद्धतीने सेंटर ते सेंटर दोन्ही सेंटरला आपली जी डिझाइन आहे ती यायला हवी, तिन्ही पॉईंट आपले जुळायला हवेत खालपर्यंत, आणि एक टिप मारून घ्यायची ह्या पद्धतीने। आता टिप मारल्यानंतर हे पाहू शकता एकदम सेंटरला आपलं पॉईंट जुळलेला आहे डिझाईनचा तो पॅच। त्यानंतर हे पाहू शकता, आता काय करायचं आहे, जे बाजूने आपण पॉईंट जुळले तिथं काय करायचं आहे, कट मारून घ्यायचे आतल्या बाजूने स्टिचिंग करून ह्या पद्धतीने, आणि तो पॉईंट आहे तो आतल्या बाजूने फोल्ड करायचे। हे पाहू शकता अशा पद्धतीने, आणि चौ बाजूने पुन्हा त्या जे आपण त्रिकोण तयार केलेत ना तिथं दाबटीप देऊन घ्यायची। हे पाहू शकता, व्यवस्थित आपल्याला दाबशिले देऊन घ्यायची मैत्रिणींनो। कोणे वगैरे व्यवस्थित काढायचे बाहेर, त्यानंतर दाबशिले द्यायला सुरुवात करायची।
एकदम परफेक्ट आपली ही डिझाईन आहे ना, ज्यावेळेस आपण ह्या पद्धतीने डिझाईन तयार करतो त्यावेळेस व्यवस्थित एकदम परफेक्ट पद्धतीने आपण ही डिझाईन तयार करायची आहे. हे या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि मध्ये जी आहे तिथं जे कोण आहे तिथं अशा ह्या पद्धतीने बटन अटॅच करायचे. हे पाहू शकता ह्या पद्धतीने खूप सुंदर अशी ही डिझाईन जेव्हा आपण स्लीव्ज घालतो रेडी करतो त्यावेळेस ही डिझाईन खूप सुंदर रेडी होतात मैत्रिणींनो. त्याच पद्धतीने दुसरी पण स्लीव्ज मी